नमस्कार. महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांसाठी एक खूप मोठी आणि म्हणू शकतो आनंदाची बातमी आहे. नमो शेतकरी योजनेचा जो 8वा हप्ता आहे तो लवकरच खात्यात जमा होणार आहे. तर तो कधी आणि कसा मिळणार याची सगळी माहिती आपण आता सविस्तरपणे घेऊया. हो, अगदी बरोबर. ज्या 8व्या हप्त्याची खूप आतुरतेने वाट बघितली जात होती ना, ती प्रतीक्षा आता जवळजवळ संपलेली आहे, असं म्हणायला हरकत नाही. कारण सरकारकडून याबद्दलची जी अधिकृत माहिती आहे ती आता आपल्यासमोर आलेली आहे. चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया. 8वा हप्ता लवकरच येणार आहे. आता साहजिकच सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न येतो की हा हप्ता नक्की कधी मिळणार. तर बातमी अशी आहे की पैसे जमा होण्याची जी प्रक्रिया आहे ती खरं तर आधीच सुरू झालीये आणि लवकरच ते खात्यात दिसायला लागतील. ताज्या माहितीनुसार असं कळतंय की या योजनेचा 8वा हप्ता पुढच्याच आठवड्यात थेट बँक खात्यात जमा होणार आहे. आणि यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, तर यात कोणताही दलाल किंवा मधली कुठलीही प्रक्रिया नसेल. पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पोचणार आहेत. ठीक आहे, तर आता पाहूया की प्रत्येक शेतकऱ्याला नेमकी किती मदत मिळणार आहे आणि या थेट आर्थिक लाभाचं स्वरूप काय आहे. म्हणजे प्रश्न असा आहे की हा हफ्ता किती रुपयांचा असेल आणि या पैशांचा नेमका काय उपयोग अपेक्षित आहे. चला हे समजून घेऊया. तर या 8व्या हप्त्यामध्ये प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या बँक खात्यात 2,000 रुपये जमा केले जातील. आता हा आकडा कदाचित कोणाला लहान वाटू शकेल, पण शेतीमधल्या ऐनवेळच्या महत्त्वाच्या कामांसाठी हा एक खूप मोठा आधार ठरू शकतो, नाही का. सरकारचा यामागचा उद्देश अगदी स्पष्ट आहे. ही जी रक्कम आहे ती बियाणं खरेदी करण्यासाठी, खतं घेण्यासाठी किंवा शेतीशी संबंधित इतर खर्चांसाठी एक थेट मदत म्हणून दिली जात आहे. यामुळे काय होतं, तर ऐन वेळेवर येणारा जो आर्थिक ताण असतो तो कमी व्हायला नक्कीच मदत होते. बरं, पैसे येणार हे तर आता नक्की झालंय, पण ते वेळेवर आणि कुठलाही अडथळा न येता मिळावेत यासाठी काही गोष्टींची पूर्तता करणं खूपच आवश्यक आहे. खरं तर हा पुढचा भाग सगळ्यात महत्त्वाचा आहे, त्यामुळे याकडे जरा विशेष लक्ष द्यावं लागेल. हे 3 मुद्दे हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. चला एक एक करून पाहूया. पहिलं, KYC पूर्ण झालेली असायला पाहिजे. दुसरं, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेलं असणं अनिवार्य आहे. आणि तिसरं, सगळ्यात महत्त्वाचं, बँक खातं सक्रिय म्हणजे चालू असलं पाहिजे. यापैकी कुठल्याही एका गोष्टीत जरी काही त्रुटी असेल तर हप्ता मिळायला अडचण येऊ शकते. त्यामुळे या गोष्टी लवकरात लवकर तपासून घ्या. एक गोष्ट इथे पक्की लक्षात ठेवायला हवी की फक्त अर्ज केला म्हणजे झालं असं नाही. जोपर्यंत सगळी कागदपत्र आणि प्रक्रिया अचूक आणि पूर्ण होत नाही तोपर्यंत या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे जर काही बाकी असेल तर तयारीला लागायला हवं. ठीक आहे, आता हा 2,000 रुपयांचा हप्ता तर मिळणार आहे, पण ही नमो शेतकरी योजना नेमकी आहे तरी काय आणि यामागे सरकारचा उद्देश काय आहे हे समजून घेण्यासाठी चला या योजनेचा एक छोटासा आढावा घेऊया, म्हणजे आपल्याला मोठं चित्र स्पष्ट होईल. तर नमो शेतकरी सन्मान निधी ही महाराष्ट्र सरकारची एक खूप महत्त्वाची योजना आहे. आपल्याला माहीतच आहे की शेतीमध्ये अनेक अनपेक्षित खर्च कधीही येऊ शकतात. नेमका याच वेळी शेतकऱ्यांना एक आर्थिक आधार मिळावा, त्यांना एक पाठबळ मिळावं, याच उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला वर्षाला एकूण 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम एकदम दिली जात नाही, तर ती 2-2 हजार रुपयांच्या 3 समान हप्त्यांमध्ये विभागून दिली जाते. आणि आता आपण ज्या 8व्या हप्त्याबद्दल बोलतोय तो ह्याच वार्षिक मदतीचा एक भाग आहे. तर आज आपण नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याबद्दलची सगळी आवश्यक माहिती घेतली. या सगळ्यातून एक महत्त्वाचा प्रश्न मात्र नक्कीच समोर येतो की अशा प्रकारच्या सरकारी योजना आधुनिक शेतीमधला जो वाढता खर्च आहे आणि जो आर्थिक भार आहे तो कमी करण्यासाठी खरोखरच प्रभावी ठरतात का, यावर नक्कीच विचार करायला हवा.